थोडा उशीर पण निवड योग्य. अडवाणींचे अभिनंदन करताना शरद पवारांनी व्यक्त केली खंत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर करण्यात आला. त्यानंतर देशभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील अभिनंदन केलेलं आहे. भारतरत्न जाहीर झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य असून थोडा उशीर झाला पण निवड अगदी योग्य आहे, असं म्हणत शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला टोमणा मारलेला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, भारतरत्न जाहीर झालेली कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी दोन्ही नावं अतिशय योग्य आहेत. अडवाणी देशाच्या संसदेत अनेक वर्ष होते. भाजपचे नेते संसदेचे सदस्य मंत्री म्हणून आदर्श काम करत आहेत. थोडा उशीर झाला पण निवड योग्य आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी संसदेत अनेक वर्ष होते. त्यांचा पराभव कधी झाला नाही. रथयात्रा काढली तेव्हा एकदा मतभेद झाले. थोडा उशीर झाला पण योग्य निवड आहे. त्यांना सन्मान मिळाला आहे. आता समाधान व्यक्त करतो. त्यांच्या पक्षात काय घडलं त्याच्या खोलात जात नाही. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी बोलताना शरद पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कायदा हाती घेणाऱ्यांना मोकळीक दिली जात आहे. सरकारची बघ्याची भूमिका असेल तर राज्य कोणत्या दिशेला जाते याचा विचार करायला हवा. कायदा हातात घेणाऱ्या विरोधात गैरवापर होत आहे. राज्य सरकारची सगळ्या बाबतीत बघ्याची भूमिका आहे असे वाटते. अशा गोष्टी महाराष्ट्र नागरिकांच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप चर्चा चांगली झाली. जागा जिंकणे महत्वाचे असले तरी कशासाठी हे महत्वाचे असतात. जागा वाटपाचा 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत तिढा सुटेल. निवडणुका होऊ द्या, नंतर एकत्रित बसू अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली. नितीश कुमार यांची भूमिका अशी का बदलली सांगू शकत नाही. इंडिया आघाडी बैठकीमध्ये नितीश कुमार यांनी आक्रमक भूमिका भाजप विरोधात घेतली होती. सत्तेचा गैरवापर होतो त्याला पर्याय राहिलेला नाही. शेवटी सामान्य जनतेसमोर जावं लागेल. सोरेन आदिवासी नेते आहेत. डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे बघितलं असे त्यांना उशिरा करणं एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी पूर्वी काय घडलं ते उशीर झाली त्याचा आत्महत्या करायला नको असा एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात काय झालं किंवा याच्या मी काही खोलवर जाऊ इच्छित नाही. भारतीय जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत, त्यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे कल्याणचे त्या भागात गायकवाड आहेत. म्हणजे असं आहे की सध्या ज्यांच्या आता राज्याची सूच आहे तिथं कायदा हातात घेणाऱ्यांच्याबद्दल मुक्तता किंवा मोकळीक हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माहितीतून दिसतं. सत्तेचा गैरवापर हा केला सरकारने पण त्याला काही मर्यादा आहेत. असं फायरिंग आणि तत्सम गोष्टी या जर व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे तुमच्या याचंही उदाहरण आहे. आणि अक्षरशः हे अशा गोष्टी घडतात या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.